आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे लाडके समालोचक सन्माननीय गवळी सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नक्कीच आमच्या कमिटी कक्षाकडून व तमाम समालोचक पॅनलकडून तसेच आपल्या सर्व क्रीडा रसिकांच्याकडून खेळाडूंकडून त्याचं हार्दिक स्वागत असेल. चला, पहिलं षटक खेळण्यासाठी तयार. स्ट्राईकवर किरण, नॉन स्ट्राईकवर रत्नकांत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय नितीन गवळी. खूप मोठा गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर. त्याच्या समोर किरण म्हात्रे, नॉन स्ट्राईकवर रत्नकांत म्हात्रे. ही जोडगोली उपस्थित मैदानात. या अगोदर किरण यानं पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये 40 धावा पटकावले होते नॉट आऊट. रत्नकांत अपयशी ठरला होता. इथे मात्र दोन्ही खेळाडूंना चांगली फलंदाजी करतात. समोरील संघ खूप मोठा संघ आहे, मातबर संघ आहे. मनोज, निश्चितच ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे आणि ही नॉकआउट मॅच आहे. इथं मात्र 100% द्यावं लागेल. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, या भिवंडी तालुक्याचं एक समालोचकाची ओळख, या संपूर्ण जिल्ह्याची ओळख, आपणा सर्वांचे लाडके समालोचक सन्माननीय गवळी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी माझ्या समालोचक कक्षाकडून, तमाम समालोचक परिवाराकडून व आपणा सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर, वेलकम वेलकम. बघा, आम्हा सर्वांचं जे स्पिरिट आहे ते म्हणजे आमचे गवळी सर, ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला, सामना बघण्यासाठी तयार. नितीन राईट आर्मवर, समोर किरण म्हात्रे. पहिला चेंडू मोठा फटका केला, रुपये चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता. एक धाव पूर्ण केली, धोकादायक प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या. बघा, एक धोकादायक प्रयत्न केला होता किरण म्हात्रेनं. रुपेश चेंडूपर्यंत पोहोचायला हवा होता, पण काही पुढच्या टप्प्यात त्या ठिकाणी त्याला ओळखता आले नाहीये आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. स्वतःचं संघाचं खातं खोलतोय किरण. धावाच फलकावर लावल्यात त्या 2. खराब चेंडू, बघा डाव्याष्टीच्या बाहेर जातो चेंडू. खराब चेंडूची फेकी केली आहे. पहिला चेंडू तो स्लो रान फेकला होता. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर गती बघायला मिळाली. थोडासा जलद गतीने चेंडू फेकला होता. अतिरिक्त धावीची भर पडते. 1 धाव. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. नितीन गवळी आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपले मित्र जगदीश म्हात्रे यांच्याकडून जर आपण हॅट्रिक करतायत तर 1000 रुपयाचं पारितोषिक रोख दिलं जाईल. वेलकम सदा, हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. बघा, जमू लागलेत. जब मिल बैठेंगे 1 से भले 2, 2 से भले 3. चौकानी धावा होते 6. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला घेऊया कंबाईन थोडंसं. बऱ्याच दिवसानंतर आपल्यासोबत बसलोय. एक धावेने संघाचं खात्यामध्ये आणखी 1 धाव जमा होते. धाव होतात 8. आता इथे सुद्धा एक लागू होतो स्लोगन, जब मिल बैठेंगे 3 यार. गवळी, ठाकरे, म्हात्रे, क्या बात आहे. हे स्लोगन तयार झालंय. सर या थोडंसं कंबाईन करूया. जेव्हा गवळी सर कॉमेंट्रीला येतात ना मित्रांनो, डोळे जरी हा एक मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चुकी झाली आहे. चेंडू हातातून निसटलाय. 1 धाव पूर्ण केली. बघा, चेंडूकडे फक्त बघायची भूमिका घेतली रत्नकांत म्हात्रे. ते मात्र कॉलिंग झालं होतं दुसऱ्या धावेसाठी, पण 2 धाव पूर्ण झाले नाहीत. पण झेल सुटला. एक मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी संधी दिली आहे गवळी सर. खूप खूप धन्यवाद शशीदादा म्हात्रे, आमच्या समालोचक परिवारचे एकमेव दादा. शशीदादा, मोहनदादा म्हटल्यानंतर सामाजिक परिवारचे दादा आहेत. खूप चांगलं समालोचन करतायत. चेंडू जातोय डीप मिडॉनला आणि त्यावर 1 धाव पूर्ण होते. खूप चांगलं समालोचन करतायत. खरं तर ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत शशीदादा. आणि मात्र क्रिकेटपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवलेलं नाही, कारण क्रिकेटची जवळीक आहेत. आणि आमचे मनोजी ठाकरे उत्कृष्ट शिल्पकार आहेत आणि उत्कृष्ट स्कोरर आहेत. स्कोरिंग करतात सध्या ते, पण उत्कृष्ट समालोचक आहेत. त्याचबरोबर ते स्वतः कलाकार आहेत. ते आमच्यासोबत, त्यांचे मी खूप खूप स्वागत करतोय. हॅलो, मोठा फटका खेळला इथे. वाटलं होतं की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल, पण थोडंसं दूरवर होता क्षेत्ररक्षकाच्या. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट दिवा संघाची धावा झालेत त्या 12. 12 रन्स ऑन दी बोर्ड. आपण भिवंडी ग्रामीण 40+ जी संघटना आहे ती चाचणी स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेपासून इतर स्पर्धांना प्रारंभ होईल आणि आज नॉकआउट मॅचेस आपण पाहणार आहोत. कारण चाचणी स्पर्धेची आपण लीग मॅच बघितल्या, आता मात्र नॉकआउट मॅच. आजपासून इथे तुम्हाला चुकीला माफी नाही. पराभूत झाला तर सरळ घरचा रस्ता, पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. आणि अगदी बरोबर आहे सर. नॉकआउटची स्पर्धा आहे. नॉकआउट म्हटलं की आऊट मग गेट आऊट. आऊट झाला त्याने घरचा रस्ताच पकडावा लागेल. म्हणून इथे जिद्दीने खेळ करावा लागेल. प्रत्येकजण मित्रांनो जिंकण्यासाठी येतोय, पण हार आणि जीत जशा नाण्याच्या दोन बाजू आहेत तसे हार आणि जीत ह्या खेळाच्या दोन बाजू आहेत. इथे कुठलं नाणं कोणाच्या बाजूने पडेल हे जसं सांगता येत नाही, तसा जय पराजय कोणाच्या बाजूने जाईल हेही सांगता येत नाही. दिवा स्पोर्ट दिवा आणि न्यू मिलन पायगाव दोन संघामधील ही मॅच पाहिजे. दोन्ही संघाचा आपण विचार जर केला तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत, बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघाकडे खूप ऑलराऊंडर्स आहेत, बॅटर्स आहेत, बॉलर्स आहेत. त्यामुळे एक संघर्ष नक्कीच या मॅचमध्ये बघायला मिळेल. पहिल्या षटकाचं एक चांगली सुरुवात म्हणता येईल. तुम्ही 10 पेक्षा जास्त धावा तुम्ही बनवतात तेव्हा मात्र एक चांगली सुरुवात म्हणता येईल. कुठलाही बॅटर बाद झालेला नाही, ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. धावसंख्या आहे ती 12. दुसरा गोलंदाज येतोय अनिल. समोर आहे फलंदाज किरण. एक मिस्ट्रीस बॉलर आहे अनिल. समोर आहे किरण. नॉन स्ट्राइक एंडवर रत्नकांत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच अनिलसाठी एक हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक जर करतायत तर जगदीश मात्रे यांच्याकडून आपल्या रोख 1000 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल. नानाजी गोंदली. चला पंचांचा निर्णय. पंच स्थिर आहेत मित्रांनो. पंचाकडे थोडासा दबाव कमी करायचा आहे. इथे अध्यक्ष साहेब स्वतः बसलेले आहेत. आम्हाला या ठिकाणी गायडन्स देत आहेत किंवा आम्हाला या ठिकाणी इशारा देत आहेत की पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. येस. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. मित्रांनो तुम्ही सचिन तेंडुलकरला खेळताना बघितलं असेल. दुसरा चेंडू खेळण्याचा सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे थोडासा चेंडू हवेत होता. एक धाव पूर्ण केली. रुपये चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी आहे. बघा अशा बऱ्याचशा गोष्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गवळी सर होत असतात. आणि त्याप्रकारे आपण जर सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं ते गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं तर ते नुसतं नाव नाही मित्रांनो, ते सिम्बॉल आहे क्रिकेटचं. आणि खरोखरच आता आपण जर क्रिकेटचं जर बघितलं तर सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू या जगतात नाही आहे. आजची सुरेख अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते अनिलची. मी म्हणालो होतो की ही जर मिस्ट्रियस बॉलर आहे. चेंडू कशा प्रकारे पडतात, कशा प्रकारे वळणे घेत आहेत, हा आतापर्यंत कोड आहे तो या ठिकाणी फलंदाजांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्वेलेकर चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा संधी या ठिकाणी आहे की बघावं लागेल. पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील चांगल्या प्रकारे केला आहे. 2 धावा पूर्ण करतायत. धावत आहेत 15. चांगली गोलंदाजी साकारताना अनिल. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. दोन्ही फलंदाजांनी एक एक चेंडू या ठिकाणी मिस केला आहे. पुणे सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज घेतल्यानंतर ऑफसाईडवर चेंडू होते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न घेणार नाही आहेत. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आपली जागा सोडली होती रत्नकांत म्हात्रे यानं. आणि अनिलने चेंडू सरळ स्टंपवर लावलाय आणि धावचीच्या रूपाने बाद झाले रत्नकांत. बघा हानामध्ये मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण आपलं पीस सोडलं होतं इथे नॉन स्ट्राईक एंडकडं. आणि एक धाव पूर्ण करताना दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. धाव होत आहेत 16. बघा सरासरी 12ची होती या अगोदरच्या षटकामध्ये गवळी सर. त्यानंतर काय कमबॅक केलं या ठिकाणी अनिलनं. जबरदस्त गोलंदाजी. डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी आणि व्हेरिएशन सुद्धा बघायला मिळालं. प्रत्येक चेंडूमध्ये अगदी बदल आणि एक चांगल्या गोलंदाजी खूण असते. तुम्ही जेव्हा प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतात, व्हेरिएशन जेव्हा असतं तेव्हा एक चांगल्या गोलंदाजी खूण म्हणता येईल. नवीन फलंदाज मैदानात येतोय. रोशन येतोय नॉन स्ट्राईक एंडवर. किरण अजूनही मैदानात आहे.
अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागा सोडली ती बघा, फणफुटवर आला होता फलंदा, पण चेंडू खालूनच त्याच्या बॅटच्या खालून निघून जातोय. जबरदस्त गोलंदाजी, दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत अनिलनं आणि धावा फलकावर दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या केवळ 16. आज 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब अगदी सीमारेषेच्या जवळ राहून बारकाईने पाहतायत. क्रिकेटला खऱ्या अर्थाने नवी दिशा आणि नवा मार्ग दाखवण्याचा खरं तर 40+ जी स्पर्धा मुळात आहे ना ती त्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. बालाजी चषक झाला होता त्या ठिकाणी 40+ला सुरुवात झाली आणि सुरुवात त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. ते सुद्धा अगदी सीमारेषेच्या बाहेर अगदी बसून ते बारकाईनं पाहत आहेत. विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेब यांची सुद्धा एक अपार मेहनत ही संघटनेसाठी, ते सुद्धा आज आमच्या व्ही आय पी कक्षामध्ये आहेत. बघा गवळीचं कसं असते बघा, आयोजन कोणीही करू शकतं, पण नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि नियोजनबद्ध अशी स्पर्धा या कमिटी मेंबर्सकडून आपल्या भागात, त्याच्यामध्ये मग संस्थापक असतील, त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व कमिटी मेंबर असतील, यांचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आणि जगदीश मात्रे त्याच्यामध्ये आणखीनच खूप मेहनत घेताना दिसत आहेत. अतिशय सुरेख चेंडू बघा, चेंडू अतिशय जलद गती, असं वाटलं होतं की ज्या प्रकारचे त्याच्या जे पावलांचं अंतर आहे ते विकेटवरचं खूप कमी आहे, पण चेंडू फेकण्याची जी गती आहे ती खूप जबरदस्त जलद आहे. गोलंदाज गणेश इथे मात्र सर आता खेळतो, 1 धाव पूर्ण केली आहे. अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू जातो, 1 धाव पूर्ण, दुसरी धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण 2 धावा देखील पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळते, पण दोन्ही जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या अगदी मधून चेंडू गेला होता. 2 धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते 18. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राजेश असं म्हणता येईल. एक क्षण तर असा वाटला की अगदी गॅप आहे, पण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय राजेश. मोठा फटका खेळला, चेंडू हवेत आहे, या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र बघता बघता 3 धावेसाठी देखील फलंदाज धावतायत आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. खरं तर अनिल त्या ठिकाणी मला वाटते हात बंद करायलाच विसरला. अगदी झोळीतून चेंडू त्याच्या खाली पडलाय. असं म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. कवी सुरेश मुकादम ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत आणि त्यांनी खास करून निमिलम पायगाव संघाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे आयोजनसुद्धा खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. आयोजनासह त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. सुरेश मुकादम आपलं हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी होणार नाहीये. अगदी मिड ऑफला अतिशय सुरेख असा झेल टिपलाय तो रुपेशनं आणि फलंदाज बाद झाला किरण. नाही अगदी आहे क्रिकेटचं या ठिकाणी जर बघितलं, जे प्रक्षेपण आहे ना सर, अगदी क्लीन आणि नीट प्रक्षेपण आहे, अतिशय सुंदर असं प्रक्षेपण आहे. कोणत्या प्रकारच्या त्याच्यामध्ये खराब दिसत नाही आहे. अगदी मोबाईलवर जर बघितलं आपण तर अतिशय चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण आहे. डेफिनेटली म्हणून तर आम्ही म्हणतोय किंग ऑफ टेलिकास्टचा राजा ज्याला समजलं होतं प्रिन्स मूवीज. रवी गुळवी असतील, प्रथमेश पाटील असतील, त्याची संपूर्ण टेक्निकल टीम नेहमीच अपार मेहनत घेत असते. कुठलीही स्पर्धा असो, संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर नक्कीच नाव घेतलं जाईल. प्रिन्स मूवीज, किंग ऑफ टेलिकास्टचा राजा. नाही अगदी बरोबर आहे. बघा टेलिकास्टच्या बऱ्याचशा ह्या क्रिकेट जगतामध्ये बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत ते उतरलेल्या आहेत, पण प्रिन्स मूवीजचं नाव आवर्जून पुढे आहे. धावा झाल्या त्या 21. तिसरा गडी बाद झालाय किरण. नवीन फलंदाज मैदान येतोय कृष्णा मढवी, संघनायक आहे, डावकुरा फलंदाज आहे. समोर गोलंदाज आहे गणेश, चांगली गोलंदाजी साकारतोय. चांगला चेंडू होता, खेळून काढलाय, सरळ हाताने खेळलाय, 1 धाव पूर्ण केली आहे. बघ या पुढचा जो सामना आहे जय बजरंग गोरसई आणि अमर स्पोर्ट कासने, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. येस, आणि जर आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला गेलाय ते DJ गणराज
आणि जबरदस्त साऊंडचा सिस्टम आहे गवली सर. अगदी गुडघाट एक फटका बघायला मिळाला होता, पण बॅटची वरची काडी घेतली होती. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते रोशनच्या मार्फत. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. 22 धावा झालेल्या आहेत. शशिकांतजी, आपण बघितलं पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 षटकाचा आपण जर विचार केला, 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे. धावसंख्या 22. जर न्यू मिलन पायगाव संघ चॅम्पियन ठरला तर ह्या 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. न्यू मिलन पायगाव संघ जर चॅम्पियन ठरला तर बिग शोमॅन विकी शेठ म्हात्रे, ज्याच्या माध्यमातून कित्येक वर्ष आपण एक मेगा इव्हेंट पाहतोय, स्वराज्य चषक आपण पाहतोय खारडी या ठिकाणी, त्यांच्या माध्यमातून ट्रॅक, टी शर्ट्स, शूज सर्व काही मिळेल. पायगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. त्याशिवाय एक मेजवानीचं आयोजनसुद्धा करण्यात येईल. ही पायगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. विकी शेठ म्हात्रे. नाही, नक्कीच खूप मोठी स्पर्धा आहे. आणि जेव्हा चाचणी स्पर्धा आपण जिंकतो ना मित्रांनो, तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा दबदबा त्या हंगामापुरती नक्कीच असतो. आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे पायगाव संघ. शेवटचं षटक खूप महत्त्वपूर्ण षटक, आणि ते घेऊन येत आहेत रुपेश. समोर आहे रोशन, नॉन स्ट्राईक एंडवर कृष्णा मढवी. इथे मात्र फटके खेळावे लागतील, धावा जमवाव्या लागतील, कारण समोरील संघ खूप मोठा आहे. आणि त्या संघाला जर तुम्हाला इथं सामोरे जायचं असेल तर धावा. खराब चेंडूची फेकी केली, स्क्वेअर लेकर चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू एका टप्प्याने मला वाटतं सीमेच्या बाहेर जातोय, बघण्यासारखं राहील. 4 धावा चौकार. हे खराब चेंडू होता, आपण बरोबर सांगितलं, कारण डाव्या एस्टीवरला फुलटा चेंडू आणि ह्या चेंडूची जागा ही सीमारेखा असते. अगदी सहजगत्या चेंडूला अगदी फेकून दिलं होतं. डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा चौकार, आणि खरं तर आवश्यकता आहे, कारण 3 षटकामध्ये जास्त धावपळकावर दिसत नाही. 23 धावा होत्या. या षटकात मात्र एक आक्रमण करणं गरजेचं आहे दिवा संघाला, कारण हे विसरून चालणार नाही की न्यू मिलन पायगाव संघ अतिशय चौफेर फटकेबाजी करणारे बॅटर आहेत. नाही, नक्की मी म्हणालोच होतो की न्यू विलम पायगाव हा संघ खूप मोठा संघ आहे. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात केली आहे रोशननं. पुन्हा एकदा मोठा फटका त्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे पण आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न खूप मोठा होता. बोट चेंडू मला वाटतं हाताची बोट चाटून सीमेच्या बाहेर पडतो. 4 धावांसाठी, या 6 धावांसाठी षटकार. कॅल्क्युलेटेड सिक्सर म्हणता येईल, आणि खरं चांगली फलंदाजी करतोय. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार लागावा लागेल, त्यानंतर हा षटकार, महत्त्वपूर्ण षटकार, इस अ वेलकम सिक्सर म्हणता येईल दिव्य संघासाठी. धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 3-3 निल्सन 33. नाही बघा, गरज होती बरोबर. असं म्हटलं ते ऐन मोक्याच्या क्षणी या धावा येत आहेत. कारण बघितलं पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर 4 धावा, त्यानंतर 7 धावा. अतिशय मापक अशी गोलंदाजी केली होती अनिल आणि गणेशनं. इथे मात्र रुपेश थोडासा महागडा ठरतो. 2 बॉलांपुरती तरी महागडा ठरतोय गवली सर. डेफिनेटली, कारण 3 षटकामध्ये खूप कमी धावसंख्या होती, आणि या चौकार आणि षटकाने डावाला थोडा आकार आलेला आहे. रोशन भोईर याला थांबून खेळावं लागेल, कारण संघ अडचणीत असताना 10 धावा पटकावतोय, आणि त्याच्यामध्ये त्याला थोडंसं थांबून खेळावं लागेल. त्यापुरती मात्र रुपेश इथे तयार. अतिशय खराब चेंडू आहे, फुलटा चेंडू, आणि सहजगत्या फेकून दिलेला आहे. ओ माय गॉड, काय फटका आहे, काय फटका आहे. खराब चेंडू, आणि अगदी बॅटवर घेतला, आणि अगदी कुठेतरी झाडीमध्ये चेंडू पाठवून दिलाय. या धावा खूप काही सांगून जातील गवली सर. डेफिनेटली, कारण धावसंख्या वेगाने वाढते. 39. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 23, आणि आता मात्र फक्त 3 चेंडू टाकून झाल्या, धावसंख्या झाली 49. असं वाटतं की 50चा आकडा सहज पार होऊ शकतो याप्रमाणे जर धावसंख्या जर पटकावली तर. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, आणि अप्रतिम झेल, लॉंग ऑनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. पुनरावृत्ती केली होती फटक्याची. मला वाटलं होतं की चेंडू बाहेर जातो की काय. इथं मात्र थोडासा हवेचा रोध चेंडूला मैदानात ठेवतोय असं वाटलं, आणि अप्रतिम झेल टिपला तिथं लॉंगॉनला, आणि एक मोठा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय रोशन. एक क्षणभर आमचे मनोजी ठाकरे यांच्या तोडून शब्द सुद्धा आला होता की टी शर्ट, पण थोडंसं जवळपास अगदी सीमारेखे जवळ हा झेल घेतलेला आहे.
कॅचेस इन द मॅचेस महत्त्वपूर्ण झेल घेतलेला आहे. या अगोदर गवळी सर गुरुवारी एक मॅच बघितली, 72 धावा पटकावले होते दिवा संघाने 4 षटकामध्ये. असं वाटतं की सामना अतिशय सहजपणे जिंकतील की काय. पण त्यानंतर जो आला वादळ या मैदानामध्ये अशोक म्हात्रेच्या नावानं, आणि काय फलंदाजी केली होती. अगदी 11 चेंडूमध्ये त्याने 50 धावा पटकावल्या होत्या आणि 12व्या चेंडूमध्ये तो झेलबाद झाला होता आणि स्वतःहून बाहेर निघाला होता. हे खूप महत्त्वाचं आहे. हा कलरफुल टी शर्ट दिला जाणार आहे तो अर्थात आमचे नाना गोंधळी साहेब यांच्याकडून. अमर कास्टे संघाचे स्वतः उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत ते, ऑलराऊंडर. नवीन फलंदाज मैदानात येतोय, डावखुरा फलंदाज आहे विनोद म्हात्रे. गोलंदाज तयार रुपेश, कमबॅक केलंय रुपेशनं. डावखुरा फलंदाज आहे. बालची हलकीशी कट घेतली आहे. चेंडू फाईनला जातो. 1 धाव पुणे. दुसरी धावेचा प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र 2 धावा सहज पूर्ण झाल्या असत्या. इथे मात्र एकमेकाला कॉलिंग बघायला मिळालं नव्हतं, पण 2 धावा पूर्ण केल्यात. चेंडूवर लक्ष देऊन खेळला होता. रुपेश मात्र इथं चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न करतोय, पण धावा खूप खर्च झाल्यात आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवर. षटकार, व्हाट अ शॉट, ब्युटिफुल शॉट, 6 रन्स. काय शॉट केला होता गवळी सर, काय म्हणाले या फटक्या मार्गे. जबरदस्त अचूक टायमिंग आणि फुटवर्कचा वापर केला होता आणि बॅट आणि बॉलचा जेव्हा संपर्क झाला, चेंडू हवेत होता. खरं तर प्रयत्न केला गेला होता आणि तब्बल 47 धावा आणि महागडं षटक बघायला मिळत आहे. तब्बल 24 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. पाहू शकता 3 षटकामध्ये 23 धावा आणि 4 षटकामध्ये धावसंख्या ती 47, 47. कुठेतरी गोलंदाजीचे क्रम चुकलाय का काय असं वाटू लागलंय. काय फलंदाजी केली आहे रोशननं. पाया जणू काही रचला होता आणि त्याला कलस केलाय तो विनोद यानं. जबरदस्त ताकदीचा फटका बघायला मिळाला शेवटच्या चेंडूमध्ये आणि अशा प्रकारे 3 गडी गमावून 47 धावा पटकावल्या आहेत त्या दिवा संघाने. असं वाटलं होतं की अडचणीत आहे दिवा संघ. 3 षटकापर्यंत तरी अडचणीत वाटला होता, पण 4थ्या षटकामध्ये काय फलंदाजी केली आणि 24 धावा पटकावल्या दिवा संघानं. यापुढील मोठा सामना बघायला मिळेल आपल्याला, कासने वर्सेस गोरसई. जय बजरंग गोरसे आणि अमर स्पोर्ट्स कासने दोन्ही कॅप्टन यायचं आहे. वेलकम. टॉस बॉक्स सुनील पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे सन्माननीय खासदार, वेलकम. सर्वांचे लाडके बाळामामा, युवा अँड डॅशिंग नेते सुमित म्हात्रे आणि आमचे 3 स्टार योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, अंधीरजी म्हात्रे असे 3 स्टार टॉस बॉक्स. दोन्ही कॅप्टन स्वागत आहे. अमर स्पोर्ट्स कासने, जय बजरंग गोरसई. कॉलिंगची माहिती आहे. सदानंदजी म्हात्रे आमचे एक डॅशिंग अंदाज असलेले, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. भिवंडी 40+ आणि दुसरी बाजू जी आहे अर्थात अध्यक्ष चषक. भिवंडी 40+ म्हणणे मात्र आलेले आहे ते अध्यक्ष चषक जय बजरंग गोरसई संघ कॅप्टन टॉस. सदानंदजी खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. 4 षटकांची मॅच आहे आणि आज मात्र चुकीला माफी नाही, कारण इतके दिवशी तुम्ही लीग मॅच खेळलात. आज मात्र नॉकआउट मॅच आहे, त्यामुळे जिंकूनच पुढे जायचं आहे. निर्णय काय असणार आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे. विशेष काही नाही, त्यांना कमी रनामध्ये आवरण्याचं जे आहे आम्हाला येत आहे. कुठले गोलंदाज आहेत साधारण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे ते इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर प्रेशर बिल्डअप करू शकता. मी आहे, आनंद केणे आहे, देवराज आहे आणि लक्ष्मण. पिंपलास मैदानावर नेहमी खूप चांगलं आयोजन केलेलं असतं. हे आयोजन सुद्धा खूप चांगलं केलं आहे. काय वाटतं आयोजनाविषयी. आयोजनाविषयी बोलायचं झालंच तर आता काही आपली कमिटी आहे, नियोजन आयोजन हा त्यांच्या काय याच्यातून नेहमी चांगल्याच प्रकारे केला जातो. मग मात्र पुढे चाल घेण्यासाठी मी सज्ज झालेला. ओके.
तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. काष्टी संघाचे कॅप्टन, आपण जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण आम्ही नेहमी म्हणत असतो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. तुम्ही जर बॅटिंग केली, खूप मोठी धावसंख्या उभी केली, समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करू शकता. मग किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला संपूर्ण गावाची साथ आहे. यावेळेस चषक नेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू. कुणाकडनं जास्त अपेक्षा? खूप चांगली बॅटिंग करतील, मोठी धावसंख्या उभी करतील. शरद आहे, भगवान आहे, नारायण सर आहेत, नानू सुतार आहे. मग हे प्रेक्षकांना एक चांगली मॅच बघायला मिळेल, संघर्षपूर्ण. हां, नक्कीच. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती जय बजरंग गोरसई विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने. जय बजरंग गोरसई संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी अमर स्पोर्ट कासने संघाला आमंत्रित केले आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. आणि जाऊया आपण लगेचच कॉम बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज होतील समालोचन करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक. यस, आमचे मनोजी ठाकरे. धन्यवाद गवली सर. अतिशय चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटला नेहमी रंग बदलू खेळ असं म्हटलं जातं आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळेल. कुठं 3 ओव्हरमध्ये 23 आणि शेवटच्या ओव्हरला येतात 24, म्हणजे 47 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 47 धावा जमा करून 48 धावांचं इथं मात्र टार्गेट ठेवलेलं आहे. पाहण्यासारखं राहील की इथं मात्र कशा प्रकारे न्यूमिलम पायगाव हे करेल, कारण कालच्या दिवसाचा जर त्यांचा खेळ पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीचा त्यांचा खेळ होता. आणि दिवास्फोट दिवा हा जर संघ पाहिला तर या स्पर्धेतील या ग्राउंडवरती आपण जर पाहिलं ना तर सर्वाधिक धावा कुटण्याचा मानही त्यांच्या नावे आहे, 72 धावांचं. तर आज अशी ही दोघांची ही टफ मॅच आहे, दोन्ही योद्ध्यांची ही मॅच आहे. पुढील चेंडू, पहिल्या चेंडूला टर्न केला, कंपॅरिझनमध्ये चेंडू चाललाय सीमारेषा जवळ. पाहूया काय करतोय, दुरून क्षेत्ररक्षक घेतोय आणि इथं मात्र कलेक्ट केला जातोय. 2 धाव्यापासून रोखू शकत नाही आहे. क्या बात आहे, चांगली सुरुवात मी तर म्हणेन. ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते गवली सर, त्यावेळेस येणारा काल तुमच्यासाठी खूप चांगला असतोय आणि इथं मात्र सुरुवात चांगली झालेली आहे. 47 धावांचं 48 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ 12च्या सरासरीने प्रत्येक ओव्हरला धावा जमा करायच्यात. त्यातल्या तर ती पॉवर प्लेची ओव्हर आहे. या पॉवर प्लेमध्ये 2 ते 4 धावा तरी एक्स्ट्रा येणं गरजेचं असतं, कारण येणाऱ्या ओव्हरमध्ये त्याचा प्रेशर कुठेतरी कमी होतं. ती रणनीती असेल का, ही चालू सामन्यामध्ये आपल्याला दिसून जाईल. अर्जुन बुवा टर्न आहे गोलंदाजी मार्कवरती, अनुभवी गोलंदाज यावेळेस प्रहार केलेला आहे. नो डाऊट चेंडू थांबणार नाही, एका टप्प्याने सीमा पार, दणदणीत चौकार. हे आक्रमण बघायला मिळते. तुम्ही बरोबर सांगितलं, कारण आस्किंग नांदेड 12च्या घरात आहे, 12चं आहे, त्यामुळे एक मोठी धावसंख्या समोर उभी केलेली आहे. खरं तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जास्त धावसंख्या नव्हती, मात्र शेवटच्या षटकामध्ये जे आक्रमण केलं होतं अनेक चांगली धावसंख्या उभी केली आहे. लक्ष चांगलं आहे, टार्गेट चांगलं आहे आणि सुरुवातीला मी सांगितलं की सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. असं म्हणतात इंग्लिशमध्ये म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. येस, नो डाऊट. आपण जर सर बघितलं ना की सुरुवातीला आपण ज्यावेळेस टार्गेट देतो तेव्हा आपल्या दिमागामध्ये काय नसतं किती धावा बनतील, परंतु आज जेव्हा टार्गेट सेट होतंय त्यावेळेस दिमागामध्ये प्लॅनिंग करू शकतो आपल्या किती ओव्हरला किती धावा कशा मारल्या पाहिजेत याची प्लॅनिंग माणसाच्या डोक्यामध्ये होते आणि ती ज्यावेळेस चेसिंग करताना एक चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथेही आपण पाहू शकता एक अनुभवी गोलंदाज अर्जुन बुवा या नावाने संबोधलं जाणारा गोलंदाज आपण पाहू शकता. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक होतं, चुकीला माफी नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा जाईल, सीमारेषे बाहेर येईल, दणदणीत चौकार. खराब क्षेत्ररक्षण, जेव्हा सामना नॉकआउट मॅच असते आणि संघर्षपूर्ण असतो तेव्हा अशा प्रमाणे तुम्ही जर खराब क्षेत्ररक्षण केलं, ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळतात. अगदी बरोबर सर. आपण पाहिलं क्रिकेटमध्ये 3 फॉर्मॅट आहे, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण मजबूत आहे तो संघ सर आपण पाहिलं तर कित्येक संघांवरती हवी होते आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण कमजोर आहे मग तुम्ही किती धावा बनवा त्या धावा त्यांना सेफ वाटत नाहीयेत. म्हणजे क्षेत्ररक्षणाला या क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे. नाही, डेफिनेटली, कारण 1983चा भारतीय संघ जेव्हा बघितला आपण, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. 2011चा संघ सुद्धा बघितला. क्षेत्ररक्षण तुमचं ए दर्जाचं असणं फार गरजेचं आहे. येस, वलव्या खेळाकडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती टर्न होतोय. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता.
चेंडूला थोडी उचली दिली, थोडीशी गती कमी केली आणि वलन सुद्धा दिलं. सर आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती खूप काही सांगून गेलं फलंदाजाला, जागते रोचा आदेश जणू काय दिलं. आणि आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण स्टेप आउट होतो त्यावेळेस चेंडूवरची नजर जी आहे ती कायम ठेवावं लागते आणि ती नजर इथं कुठेतरी झुकताना पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस मात्र आगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु सेपल होऊन मारण्याचा जरूर प्रयत्न होता. डबल माइंडमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने आपण पाहिलं हवं तसं फटका खेळता आलं नाही आहे, बॅटवरती घेता आलं नाही आहे. नाही डेफिनेटली थोडा फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेरनं जात होता. हे पंचांनी बघितलं, अपील केलं गेलं आणि पंचांनी लगेच ते अपील फेटाळून लावलं आणि लेगबाईचा त्यांनी इशारा केला. निश्चित जवळ या फॉर्मॅटमध्ये 8 ते 10 वर्ष झाले पंचगिरी करतात विक्रम नाईक. चांगला दांडगा अनुभव आहे. या क्रिकेटच्या सर्व ज्या गोष्टी आहेत, नियमावली सुद्धा त्यांना खूप माहीत आहे आणि त्यांचा पूर्णपणे अनुभव तिथं झुकून देत आहेत. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू गॅप मध्ये जाईल. वन बॉस सीमारेषा पार, चौकार. सुरुवात म्हणता येईल, कारण आस्किंग रन रेट जेव्हा 12चं असताना तुम्ही जेव्हा पुढे जाऊन सुरुवात करतात तेव्हा एक चांगली सुरुवात, कारण येणारी जी षटके असतात त्यामध्ये आवश्यक धावगती असते. आस्किंग रन रेटचा दबाव थोडासा कमी होत असतो. तर पहिल्या षटकामध्ये करत प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता होती. पहिल्या षटकात 15 धावा आल्या आहेत, म्हणजे एक सकारात्मक क्रिकेट बघायला मिळालेलं आहे. थोडंसं घाई करायचं, स्पीडअप करायची आहे. टीम मीटिंग असेल, पाणी पिणं असेल, ते लवकरात लवकर उरकून आपण खेळा लवकर सुरुवात करायची, कारण सर आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. याची डोला पाहण्यासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर येतील आणि आज मेगा फिनाले आहे. मागच्या वर्षाचा जर आपण विचार केला सर तर आपण वीर तानाजी दापोडे या संघाने या चषकावरती नाव कोरलं होतं आणि आज कोण नाव कोरेल या चषकावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजून येईल. स्कोरिंग अल्पेश गायकवाड करताय अगदी अल्पावधीत, ज्याने अगदी उंच भरारी घेतली. खरं तर मी म्हणेन की जेव्हा जेव्हा मी फार पूर्वी या मैदानावर समालोचन करायचो तेव्हा अल्पेश गायकवाड एक प्रेक्षक म्हणून किंवा मान्यवर म्हणून आमच्याकडे यायचे आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा स्कोरिंगला सुरुवात केली 2016 23 डिसेंबर, मला दिवस आठवतोय, 23 डिसेंबर 2016 त्यांनी स्कोरिंगला सुरुवात केली. आज मागे वळून बघितलेलं नाही आहे. आज ते 40+ असो, रेग्युलर ग्रामीण क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो, संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊन अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत आणि अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग ते जेव्हा स्कोरिंग करीत असतात तेव्हा मला समालोचन करायला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही आहे. यस, अगदी बरोबर. आणि आज योगायोग पहा, त्यांनी करिअरची सुरुवात याच ग्राउंडवरती केली होती आणि आजसुद्धा या ग्राउंडवरती ते स्कोरिंगसाठी बसलेले आहेत. मित्र हो, आपल्यावरती देवाने कुठल्या प्रकारचा आघात घातला तर त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा तोड न करता त्याच्यावरती खंबीरपणे उभं राहून जीवनाची शैली कशी जगावी हे अल्पेश गायकवाडकडून शिकावी. किरण, आज सूर्याची किरणं कुठेतरी कमी येत आहेत, परंतु पाहूया हा किरण कितपत कारगर ठरतोय. चेंडू हाताळलेला आहे आणि आपण पाहतो ऑफ ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीचा, थोडंसं पम्बलिंग झालं परंतु बॅकअप खूप चांगला आपल्याला पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चितच सर आपण जर पाहिलं तर 48 धावांचं टार्गेट होतं. आपण मागाशी चर्चा केली होती की पॉवर प्लेमध्ये जास्तीच्या धावा येणं गरजेचं आहे. 12चा सरासरीने धावा जमा करायच्या होत्या, परंतु 15 धावा धावफलकावर लागल्या, म्हणजे येणाऱ्या फलंदाजांवर जो दबाव आहे ना, तो प्रेशर आहे ना, तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळालं. किरण पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस दिशा दिलेली आहे, पाहू शकता आपण कव्हरच्या रिझनमध्ये थोडंसं इथेही पहा मिसफील्ड वारंवार इथं मात्र चुका होताना पाहायला मिळतात. चुकीला माफी नाही असं नेहमी म्हटलं जातं आहे आणि इथं मात्र आपण पाहिलं तर या चुका छोट्या चुका असतात, त्या अंतिम क्षणामध्ये सर कुठेतरी मागण्या ठरतात. नाही डेफिनेटली किरण खूप चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्याला तितकीशी मिळत नाही आहे. थोडासा नाराज आहे या षटकाचा विचार जर आपण केला तर. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकता ऑफ ड्राईव्ह केलेला आहे, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव कंप्लीट केले, दबाव टाकलेला आहे, चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता काय गरज होती का, हा निश्चितच प्रश्नचिन्ह असेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद.
फक्त 2 चेंडूचा सामना केला आणि 2 चेंडूमध्ये 200 स्ट्राईक रेटने त्यांनी 4 धावा जमवल्या, पण पार्टनरशिप खूप चांगली बघायला मिळाली. आता मात्र न्यूमिलन पायगाव संघाची सर्वोत्कृष्ट बॅटिंगची फलंदाजीची जोडी खेळपट्टीवर. येस, नो डाऊट. आणि ही पूर्णपणे दारोमदाराची जोडी आहे. या जोडीने निश्चितच पायगाव संघाला मोठमोठे स्वप्ने दाखवले आणि नुसते दाखवले नाही सर, तर ते साकारी करून दाखवलेत. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, डायरेक्ट हिट आणि फलंदाज जाईल डगावच्या आसऱ्याला नीट. मी एखाद्या खेळाडूची प्रशंसा करतोय किंवा एखाद्या बॅट्समन बॉलरची प्रशंसा करतोय, एखाद्या जोडीची प्रशंसा करतोय, जणू काही तिला नजर लागते. आपण प्रशंसा काय केली आणि फलंदाज रनआउट काय होतोय. नाही, खरं तर मी म्हणेन की ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट किरणने प्राप्त करून दिलेली आहे. कारण नितीन असा एक बॅटर होता, सुरुवात खूप चांगली केलेली होती, खूप चांगली बॅटिंग त्याने केलेली होती, 2 चौकार लागले होते आणि 16 धावांची खेळीसुद्धा केली होती आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय, विजयाकडे आपल्या संघाला वाटचाल करून देतोय असं वाटत असताना मात्र धावपास झालेला आहे आणि ऑल क्रेडिट गोज टू किरण. किरणने खूप चांगली फेकी केलेली आहे. यस, नो डाऊट. जागरूकता, सतर्कता, जीवन असो की खेळ असो, त्याच्यामध्ये तुम्हाला सतर्क असणं गरजेचं असतं. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला पकडला आणि पाहिलं की फलंदाज क्रीज सोडून बाहेर आहे आणि त्याच तोरीने, त्या ताकदीत तोला मोलाने चेंडू फेकला गेला आणि एस्टँडवरती आलेला फलंदाज बाद नितीन गवळी. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज किरण तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चेंडूला टर्न केलेला आहे, स्क्वेअर लेग अंपरच्या रिझनमधून चेंडू डीपमध्ये जातोय, बाउंड्री लगत उचलला जातोय, चांगली फेकी होते. फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोचलेली आहे. आपण पाहिलं तर 48 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु इथं मात्र किरण यांनी मात्र कुठेतरी कमबॅक करत धावांवरती आला घातलेला आहे, रोख लावलेली आहे. चला, घाई करायची आहे, स्पीडअप करायचं आहे. किरण पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इथंही मात्र चकमक झाली होती, परंतु बॅकअप पाहायला मिळाले नाही आहे आणि या दरम्यान एक चोरटी सिंगल धाव इथं कंप्लीट होते. नाही, खरं तर अशा ठिकाणी रिस्क घेणं फार गरजेचं असतं, कारण रुपेशसारखा बॅटर जर धावबाद करण्यात यश आलं असतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित मला या ठिकाणी वेगळं बघायला मिळालं असतं. बाद होण्याची शक्यता होती, प्रयत्न मात्र केला गेला कारण बॅकअप करण्यासाठी कोणीही नव्हता, त्यामुळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 22. निश्चितच आपण जर पाहिलं ना सर, तर पहिल्या इनिंगमध्ये जे आहेत ना त्यात 23 धावा आपण जर पाहिल्या तर 3 ओव्हरमध्ये होत्या. इथं मात्र आपण जर पाहिलं ना तर 22 धावा आहेत आणि एक कॅल्क्युलेशनमध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 मिनटं एक्स्ट्रा गेलेली आहेत, कारण 12 मिनिटं घेतलेले आहेत 2 ओव्हर हाताळण्यासाठी, कारण 3 ओव्हरमध्ये आपल्याला 3 ओव्हर हे 15 मिनिटामध्ये कंप्लीट करायचे आहेत, परंतु इथं थोडंसं टायमिंग जास्त घेतलेलं आहे दिवसभर दिवाने, ते कुठेतरी कव्हर करावं लागेल सर. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रेट वाढणार आहे, कारण पहिलं षटक जेव्हा संपलं तेव्हा आवश्यक धावगती खाली आली होती. मात्र दुसरं षटक खूप चांगलं हाताळलं किरण याने आणि महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिली. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा. तिसरं षटक घेऊन येतोय कृष्णा मडवी. याला मात्र कट केलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण होत आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा काय इशारा, धावबादचं अपील केलं जात आहे. गोरसे संघाचे खेळाडू कृपया आपण पडद्याच्या मागून जायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पडद्याच्या मागून जायचं आहे, कारण डिसिप्लिन ठेवायची आहे. डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. यस, किसन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे.
विनेश मस्के आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. किशोर पाटील आपलंही खूप खूप स्वागत आहे. मिथुन पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू साईल पुन्हा पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं होतं. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झालेली आहे 26. अजून जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामना संघर्षपूर्ण आहे. 10 चेंडू आणि 22 धावा. एखादा मोठा फटका लागल्यानंतर सामना हा न्यू मिलन पायगाव संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल आणि एखादा फलंदाज बाद झाला की चेंडू डॉट गेला की सामना हा दिवासपोट दिवास संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. निश्चित अतिशय महत्त्वपूर्ण ही ओव्हर आहे, कारण या ओव्हरनंतर समजेल की शेवटच्या ओव्हरला किती धावा शिल्लक राहतील. त्याच्यासाठी गोलंदाजी तो प्रयत्न करेल की धावा कशा थांबल्या जातील आणि फलंदाजी प्रयत्न करेल की धावा इथनं किती जास्त कशा येतील याचा प्रयत्न करेल. याला पूलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र चेंडू गॅप मधून सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा. निश्चितच जशाच तसं उत्तर देण्याचं काम इथं पाहायला मिळते, कारण सामना अतिशय कुशल आहे. कारण इथनं जर हारलो तर थेट स्पर्धेतून बाहेर. याच्यासाठी जिद्द चिकाटीन संघर्ष न्यू मिलन पायगाव सुद्धा दाखवतंय. आणि आपण जर पाहिलं तर मागची ओव्हर जी होती ती खूप चांगल्या पद्धतीने हाताळली होती, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. ज्या धावा थांबायला हव्यात त्या मात्र इथं बहाल केल्या जात आहेत. 30 धावा झालेल्या आहेत, म्हणजे बरोबर 18 धावांची आवश्यकता आहे. रुपेश खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. त्याला चांगली साथ देतोय तो आता गणेश. निश्चित सर, आपण पाहतोय की उदय म्हात्रे हा एक टप गोलंदाज आहे, परंतु अनफिट आहे. आपल्या व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत आहे. तलमल चालू आहे नुसती त्यांच्या हातापायाची. कृष्णा मडवी मार्गस्थ होईल. त्याला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ चेंडू जाते मिडॉनवरनं डीप मिडॉनला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल. रॉंग अँड थ्रो. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 32 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. कृपया पडद्याच्या आतमध्ये आपण बसू नका, कारण आमच्याकडनं ऑर्गनायझिंग कमिटी सूचना आलेली आहे. आपण पडद्याच्या बाहेर बसलं तर खूप बरं होईल. नाहीतर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. याला फटका खेळला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि ह्याच बरोबर रुपेश याची खेळी संपुष्टात. निश्चित सर, आपण पाहतोय सामना कधी इकडं झुकतोय तर कधी तिकडं झुकतंय. आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर असं वाटलं कुठेतरी न्यू मिलन पायगाव मजबूत होत चाललेला आहे, परंतु त्या मजबूत घडीला तोडण्याचं काम इथं मात्र केलेलं आहे गोलंदाज कृष्णा मडवी याने. एक ललचावणारा चेंडू टाकला आणि जेलच्या स्वरूपाने फलंदाज जो आक्रमकरित्या खेळ करत होता अशा फलंदाजाला मात्र तंबूचा रास्ता दाखवला. आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पोलार्ड आलेला आहे. पोलार्डचा अंदाज त्यामध्ये आहे का बघायला बघूया आपण. याला लॉफ्टेड शॉट. पोलार्डचा अंदाज. कृपया लॉंगॉनला जे काही प्रेक्षक आहेत प्रेक्षकांनी कृपया आपण थोडंसं पडद्याच्या मागे राहा. खेळाडू सुद्धा आपण सूचना आलेली आमच्यापर्यंत. पायगाव संघ आपल्या खुर्च्या ज्या त्या डगआउटमध्ये घ्या. तुम्ही डगआउटमध्ये बसायचं आहे. प्लीज सहकार्य करा. कृपया आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. पायगावचे प्लेयर आहेत आणि दुसरे जे एक प्लेयर असतील दुसऱ्या संघाचे जे खेळाडू आहेत त्या पडद्याच्या पाठीमागे, कारण क्रुशियल मॅच आहे. कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती देते की 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. आणि पोलार्डने ज्या अंदाजाप्रमाणे षटकार लगावलेला आहे धोक्याची सूचना दिली असं वाटतंय. काय वाटतं मनोज? निश्चितच एखाद्या व्यक्तीला जी आपण पदवी देतो त्या साजेशी जेव्हा कामगिरी होते त्यावेळेस प्रेक्षकांमध्ये किंवा मान्यवरांमध्ये त्याचा जो आनंद असतो तो काय वेगळा असतोय. आणि आपला अंदाज एकदम झळकावून दाखवलेला आहे. असं वाटत होतं कुठेतरी सामना पसत जाईल की काय विकेट पडल्यानंतर, परंतु एक हमारे एक तुम्हारे असं नेहमी म्हटलं जातं. ते इथं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागच्या चेंडूवरती विकेट, तदनंतर लगेचच षटकार आणि आता मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयाचं समीकरण आहे 10.
6 चेंडू आणि 10 धावा. गणेश आणि पोलाड आपल्या संघाला विजय मिळवून देतील का? मात्र अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज रोशनने बॅटिंग खूप चांगली केली होती, पण गोलंदाजीमध्ये काय करते बघायचं आहे. निश्चितच संघर्षमय क्रिकेट खेळावं लागेल गोलंदाजाला. 10 धावा वाचवणं इथं मित्र म्हणेन कुठेतरी कठीण परिस्थिती आहे. अशक्य नाही, अशक्यला शक्य करण्यासाठी तुमच्यामधील असलेलं सामर्थ्य दाखवावं लागेल. तुमच्या बात्यामध्ये सर्वात उत्कृष्ट जे चेंडू असतील ते तुम्हाला हाताळावे लागतील. गोलंदाजाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल आणि फलंदाजाला सुद्धा आपली चांगली सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. खराब चेंडू, फुलटॉस चेंडू होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि याच बरोबर गणेश याची खेळी संपुष्टात. निश्चितच आपण जर पाहिलं फुलटॉस डिलेवरी होती, ताकद जोखता आली नाही आहे, टायमिंग साधता आलं नाही आहे. परिणामस्वरूप आपण पाहिलं की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. काही क्षण असं वाटत होतं की चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल, परंतु त्या बाउंड्री लाईन क्लिअर करण्यासाठी जी ताकद हवी होती ती काय लागली नाही आणि पहिल्याच चेंडूवरती रोशन मात्र फलंदाज बाद करतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे फलंदाजी खूप चांगली केली होती सर, त्याच्यामुळे त्याचा जो आत्मविश्वास आहे ना तो कुठेतरी बलकट आपल्याला पाहायला मिळाला. त्या कारणास्तव आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती एक विकेट प्राप्त करतोय. त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. की पहिल्या चेंडूवर तुम्हाला जेव्हा सफलता मिळते तेव्हा संघाचा किंवा गोलंदाजाचा आत्मविश्वास खूप वाढतो. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय कुंदनकडे खरं तर क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तुमचं नाव असून चालत नाही किंवा तुमच्याकडे क्षमता असून चालत नाही, योग्य वेळी तुम्ही कामगिरी करणं फार गरजेचं असतं. अगदी बरं, नावामध्ये सर्व काय असतं परंतु कर्मामध्ये तुमचं सर्व काय दडलेलं असतं आणि सलाम लोक ज्याला ठेवतात ज्याचा कर्म चांगला असेल. आज या ठिकाणी कुंदनचं कशा प्रकारे कर्म असेल हे पाहण्यासारखं राहील. यस, फक्त एकच धाव मिळाली आणि आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे 4 चेंडू आणि 9 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. पोलार्ड मात्र पुन्हा एकदा मोठी फटकेबाजी करेल का? कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार लगावला होता आणि आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी. अगदी चेंडू खाली राहिला होता. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावा. संघर्षपूर्ण मॅच. रोशन आता पण खूप चांगली गोलंदाजी. याला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत, झेल होईल का बघूया. अगदी त्याच दिशेने पहिला जो षटकार लगावला होता तीच जागा बघितली आणि 6 धावा. आणि आता मात्र ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी डोळे बंद केलेले बरे, कारण समीकरण जे राहिलेलं आहे 2 चेंडू आणि 3 धावा. निश्चितच आपण जर पाहिलं तर सामना कसा असावा तर सामना असा असावा. शेवटच्या चेंडूपर्यंत येत असताना पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. यास पायगाव संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, क्षेत्ररक्षणाला कुठल्याही प्रकारची हुलकाणी वगैरे इशारे वगैरे काही करू नका. आपण आनंद व्यक्त करायचा आहे. ज्यावेळेस चेंडू सीमारेषेबाहेर पडेल तेव्हा तुम्ही बिंदास नाचा, तुम्ही बिंदास बागडा, परंतु जोपर्यंत चेंडू हवेमध्ये आहे तोपर्यंत काहीही करू नका, ही नम्रतेची विनंती. दिवा संघाने यापूर्वीच्या 2 मॅचेस फक्त 1 धावेने जिंकलेल्या आहेत. मात्र पुनरावृत्ती होईल का? कारण क्रिकेट तसा अनिश्चिततेचा खेळ आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पोलार्ड 2 षटकार ज्याने लगावलेले आहेत, मात्र संघाला तो विजय मिळवून देईल का? आणि मात्र रोशन फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघूया. खराब क्षेत्ररक्षण, मोक्याच्या क्षणी मात्र झेल सोडलेला आहे. स्कोर इज लेवल. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. चेसिंग इज कंपल्सरी. यास गवली सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिवा संघाने आतापर्यंत एकच धावेने सामना जिंकलेला आहे. निश्चित सामना आवडला असेल तर निश्चित या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या उजावू द्या. कारण मित्र आपण पाहतोय की ही खरी चाचणी स्पर्धेची
विजय हा खरा क्रिकेटचा विजय आहे. दोन्ही संघ मातरभर आहेत, कुठलाही संघ सामना सोडायला तयार नाहीत. शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव विजयाचं समीकरण. पैसा वसूल मॅच. एक चेंडू आणि एक धाव. पोलार्डने आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 4 चेंडूमध्ये त्यांनी 14 धाव पटकावलेल्या आहेत. चला, संध्याकाळची सोय पण मैदानामध्ये आलेली आहे. अंतिम क्षण आज मेगा फिनाले सर्वांची मेजबानीसाठी मोठी पलटण ग्राउंडमध्ये. अंब्रेला फील्ड बघायला मिळणार आहे. पोलार्डने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 14 धाव पटकावलेल्या आहेत. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि रोशन आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. थोडंसं 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. कारण कसं आहे, मॅच क्रुशियल आहे. चेंडू जर त्या ठिकाणी आला तर कुठल्या प्रकारे सामन्याला गालबोट लागायला नको. त्यामुळे थोडंसं 2 मिनिटं आपण थांबा. शेवटचा चेंडू आणि एक धाव. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय क्या सोपवलेला बात आहे. आहे, क्या बात आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. निश्चितच लक फॅक्टर आहे. काय घडेल काय बिघडेल समजूनच जाईल. तर तिसऱ्या पंचाने विनंती आहे की आपण या आणि लाईव्ह चेक करा. तिसरं पंच आपण यायचं आहे. पंच चेक करतील. फक्त तिसरं पंच येतील. 12वा 13वा कोणी तिथे जाणार नाहीये. पंच जे निर्णय देतील तो सर्व मान्य करावाच लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. पंचांची कुठल्या प्रकारे वादविवाद घालायचा नाही आहे. ज्याने खरोखरच आपली होडका किनाऱ्यावर लावण्यात आणली होती तोच मात्र आता इथं मात्र आपल्या होडकेला किंडार पाडतो की काय हे पाण्यासारखं राहील. पंचांना चान्स द्या. हो या ना मागे इकडे. हो 12 खेळाडू विनंती आहे की आपण थोडा साईडला जायचं आहे. पंचांना जागा द्या. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. क्या बात आहे. दिवास्फोट दिवा आज तिसरा सामना अगदी एका धाव्याने जिंकतोय. रोशन ज्याने उत्कृष्ट बॅटिंग केली होती आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच रोशन.
यस मॅन ऑफ द मॅच रोशन आपण यायचं आहे, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. आमचे राजूजी म्हात्रे, राजूजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत. देवा दापोडे संघाचे विस्फोटक आणि विध्वंस